गजानन महाराज की जय. गुरुवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. ग्रुप पारायणाचा आजचा गुरुवारी आपल्या ग्रुपच्या पारायणाचा 14वा अध्याय. गजानन महाराज की जय. गण गण गणात होते, गण गण गण. गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 14. तूच सोवास आचार एका आहेच भूमीवर करण्या जगाचा उद्धार तुम्हा धाडिले ईश्वराने. गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 14. श्री गणेशाय नमः. हे कौशल्यात्मज रामराया, हे रघुकुलभूषणा करुणालया, सीतापती करा दया आता या लेकरांची. त्राटिकात्वा उद्धारली अहिल्याशी शिळा सजीव केली, शबरीची पुरविली इच्छा तू दासरथ. भक्त रक्षणाकारण सोडिले रोग सिंहासन, वानर केलेच बलवान केवळ आपल्या कृपेने. शिळा तरल्या सागरी तुझ्या नामे रावणारे, बसविलास गादीवरी भक्त आपला विभीषण. जो जो आला शरण पदा तुझ्या की आनंद कंदा, दैन्य दुःख आपदा त्याच्यात वावरल्यास. हे मनी आणावे दासगणू सांभाळावे, बालकाने धावावे जननी विन कोणाकडे. तू जननी जनिता सद्गुरू तू भक्तांचा कल्पतरू दासगणू बालकांना धावावे जनविने कोणाकडे. तू जननी जनिनाथ सद्गुरू तू भक्तांना कल्पतरू भव नदीचे भव्य तारू तूच केरे रामराय. एक खेरडे गावचा रहिवासी होता मेहकर तालुक्यात. बंडू तात्या नावाचा ब्राह्मण होता विबुध. हा बंडू तात्या ब्राह्मण सदाचार संपन्न उदार होते, ज्याचे मन गृहस्थाश्रम चालवे. श्रोते या प्रपंचात संकटे येते अतुनात, परी नाही पहा सुटत लोक त्याचा मागवा. बंडू तात्या घरी पाहुणे येते वरच्यावरी, अवघ्यांनी साच करी सरभराईने जाणे. असा क्रम चालला. संचय अवघा संपला, आली पाळी बिचारायला कर्ज काढण्याचा. घरदार पडले गहाण, अगणित झाले तयारून, लोकांप्रती दावण्या वदन लाज वाटू लागली. विकाव्या काही न उरले, सदन अवघे साप झाले. भांडेकुंडी तेही गेले, काय विपत्तीवर नावे. तगादे करीत सावकार शिपाई धाडून वरच्यावर मागण्या भागवण्याची 2 प्रहर अडचण पडू लागली. कांता बोले टाकून मुले करीती अपमान, पत गेली उडून उसनेनं कोणी देते हो. ऐशा तापे तापला जीव द्याय तयार त्याला, पैसा समता प्रपंचाला काही नसे किंमत. जे सुखाचे वाटे स्थान तेच दुःखाचे निकेतन, संपून गेल्यावर धन सहज होते न्याय हा. बंडू तात्या विचार करी, जीव कुठे देऊ तरी, अफू खाऊन मरू तरी ती घ्या पैसे नसे. जरी जाऊन विहिरीवरी जीव हा मी देऊ तरी, तितक्यात कोणी येऊन वरी जरी मला काढल्यास जीवही नाही जाईल. उलटी फजिती होईल, सरकार शिक्षा देईल. आत्महत्यारा म्हणून मला यापेक्षा हिमालया जावे वाटे जीव द्या. आत्महत्येचा तेठाही दोषही ना लागेल. ऐसा करून विचार पडला घराच्या बाहेर. अखेरच तो नमस्कार केला त्याने प्रपंचाला. अखेरचा नमस्कार. आत्महत्येचं पडला घराच्या ओळख आपलं बोजू. एक लंगोटी घातली राख अंगा लाविली, तयाने ती युक्ती केली ओळख आपली बोजू आहे. श्रोते अब्रुदाराशी जननिंदेची मानसी, भय वाटे अरनिशी. हे सगळ्याचे ठाऊक. बंडू तात्या मने मने दीनदयाळ चक्रपाणी अवकृपा मज लागून काने केलीस. तुझ्यावर विश्वास माझा पूर्ण होता अधोक्ष जा. तू रंकाचा करीशी राजा ऐसे ऐकले पुराणे. ते सर्व खोटे झाले, प्रत्ययाशी माझ्या आले. व्यर्थ कवींनी रंगविले चरित्र तुझे नारायण. आता देव देतो परी तुझ्यावरी मी श्रीहरी, याचा विचार काही करी हत्या नको घेऊ मग. ऐसे मनी बोलला, तिकीट घ्यायला लागला. तो एक भेटला विप्र त्याशी शेषणार.
आता हरिद्वाराचे तिकीट नको घेऊ साचे, घेऊन दर्शन संताचे मग जावे हरिद्वार. आपल्या वराड प्रांतात श्री गजानन महाराज महासंत आहेत अवतरले सांप्रत, त्याच्या दर्शनास आहे तू. संत दर्शन आजवरी वाया न गेले भूमीवर, उगीच रासूनंतरी भलते काही करू नको. असे बोलता ब्राह्मण तात्या गेला गोंधळून, म्हणे हा मनुष्य कोण अवचित मला भेटला, किंवा याने ओळखले मी बंडू तात्या म्हणून भले. काहींना माझा तर्क चाले पुसून तरी काय याचे कसा. काही असो शेगावाशी जाऊन बंधू समर्थाशी ऐसे बोलून माणसे शेगावाशी पातला. दर्शन गेला ब्राह्मण, तो महाराज बदले हसून, का रे देशी जाऊन प्राण हिमालयाशी बंडू तात्या. अरे आत्महत्या करू नये, हताश कदापि होऊ नये, प्रयत्न करण्यात चुकू नये, साध्य वस्तू साधणे. आता जरी दिला प्राण प्रपंचाशी त्रासून, तरी येशीला घेऊन पुन्हा जन्म ते भोगाय. नको जाऊ हिमालया, गंगे माझी प्राण द्या, परत आपल्या घरी जाया, वेळ वेड्या करू नको. तिकीट घेता तो जो भेटला स्टेशनावर ब्राह्मण, तुला ओळखले का सांग त्याला, तो कोण होता हे काही. जा आता घरीच परत, राहू नकोस वही येतं. बाप तुझ्या मयात आहे एक भंसोबा, जा भंसोबाच्या पूर्वेशी बाबुळीच्या झाडापाशी खोदून पहा मेदनीची 2 प्रहर रात्रीला. काम जमीन खोदण्याचे तूच एकटा करिसाचे, खाली 3 फुटांचे द्रव्य तुला सापडेल, त्यातून थोडे कर्जदारा देऊन ऋणमुक्त होऊन खरा नको सोंडूस बायका पोरा, उसने वैराग्य वाहू नको. ऐसे बोलता गजानन आनंदला तो ब्राह्मण आला खेरड्यास परतून, राग पुसून अंगाची. रात्रीच्या वेळेला मळ्यात म्हसोबाची आला, बाबुळी खाली लागला जमीन खोदा. तो 3 फुटावर लागलीच होते. घागर एक तांब्याची सचार वेळीने होती जिच्या मुखात. त्या तांब्याच्या घागरीत मोहरा सोन्याचे 4 शत पडल्या त्याच्या दृष्टीचं. मग काय विचारिता घरी घागर घेऊन या लागला, तेथेच नाचाव्या. जय जय गुरु गजानन गुरु याचे मुखे बोलून त्या द्रव्य करून फिरले. त्याने अवघे ऋण मळा होता पडला गा, तोही आणला सोडून. घरी बसली प्रपंचाची ती गजानन कुपिनिसाची वृत्ती बंडू तात्याची गेली होती आणून. जेवी मृत्यूस घटका भरता, अमृत कलश या वाहता, या सागरा माझी बुडता तारू दोषीत पडत. बंडू तात्याचे तैसे झाले, दुःखाचे ते दिवस चालले. मग त्याने पुढे केले येणे पाहशे गा. दान धर्म तेथे केला मोठ्या प्रमाणात माझी भला. गजाननाच्या पदी झाला लीन आनंद भावाने. तरी महाराज वदले त्यासी, अम्माच कार्य दर्पदिशी, ज्याने दिला आहे तुझी तळुवा घट तो वंदित आहे. आता तरी येथून खर्च करावा सामावून, उगे न करी उधळेपण. त्यास नसे सार काही, जन सुखाचे सोबती निर्वाळीचा श्रीपती, त्याची सदैव करा भक्ती, तो न उपेक्षा कडस. ऐसे उपदेश ऐकिला समर्थाची वंदन बला. बंडू तात्या गावास गेला आपल्या अति आनंदी. एकेकाळी सोमवती पर्व आले निश्चिती, ती कामावश्या येते सोमवारी सोमवती हो. सोमवतीचे महिमान पुराणात केले कथन. या दिवशी नर्मदा स्नान अवश्य म्हणती करावे, म्हणून शेगावची मंडळी नर्मदेस जाया तयार झाली. तयारी त्यांनी अवघी केली. पडशा वगैरे म्हणून मार्तंड पाटील, बंकटलाल, मारुती चंद्रवान, बजरंगलाल यांनी केला एक मेळ ओंकारेश्वरी जाण्याचा. बंकटलाल म्हणे अवघ्यांशी, आपण जातो नर्मदेशी, घेऊन सांगा ते महाराजांशी स्नान कराया नर्मदेचे. 4 मठा माझी आले, समर्था विनवू लागले, ओंकारेश्वरी गुरु माऊले चला आमच्या समोर. तुम्ही असल्याबरोबर काळाचाही नाही दर आम्हा घाला आम्हाला पायावर या ओंकारेश्वराच्या. हा अधिकार मातेविना नाही पहा इतरांना. आमची विनंती हीच, चरणा न्यावे आम्हा नर्मदेशी. तुम्ही आल्या वाचून आम्ही ना हालू इथून. बाल हट्टा लागून जननी तीच पूर्वीच. महाराज म्हणाले त्याशी, आहे नर्मदा माझ्यापाशी, उगीच त्रास द्यावयाशी जाऊ कशाला तिला. मग मी या मठात बैसून करीत नर्मदेचे स्नान. तुम्ही या जारे जाऊन ओंकारेश्वराला. तेथे जा राजा पूर्वकाळी माज्ञान भाग्यशाली होऊन गेला महाबली, दिग्गज त्याची कीर्ती असे. श्री शंकराचार्य गुरुवर यांनीच कराया जगोद्धार, तेथेच दीक्षा साचार परमहंसाची घेतली. जा जा तुम्ही तयास्थला भेटा माझ्या नर्मदेला, मात्र नेऊ नका मला उगाच आग्रह करू. आता परवाचे प्रयोजन नाही राहिले मज लागून. ऐसे ऐकता 4 जण घट्ट भरीत धैर्यती पाहायला. काही असो ते त्वरे, चला आमच्या बरोबरी, लगेच येऊ माघारी स्नान करून नर्मदेचे. महाराज म्हणाले ठीक आहे, तुम्ही दिसता दांभिक, नर्मदेचे आहे उदक या आपल्या विहिरीमध्ये, तिला टाकून आपण तेथे कराया गेलो स्नान, तरी राग येईन दारून माझ्या त्या नर्मदेला. म्हणून सांगतो तुम्हीच जावे, मला ना आग्रह करावे, माझे वचन मानावे, यात तुमचे कल्याण. मग मारुती चंद्रपान करू लागला भाषण, आम्ही घेतल्या वाचन आपण न जाऊ की. समर्थ म्हणाले, मी येत आल्या होईल विपरीत, मग तुम्ही दोष पात्र देऊ नये आम्हाला. ऐसे मठात बोलणे झाले. अवघे ओंकारेश्वरा आले, पर्वासाठी मिळाले लोक तेथे अपार. नर्मदेने अवघे घाट, स्त्री पुरुषांनी भरले दाट, मुंगीलाही नसे वाट जाया हराच्या
मंदिरे. कोणी स्नानास उतरले, कोणी संकल्प येऊ लागले, कोणी घेऊन बेलफुले जाऊ लागले मंदिरात, कोणी बर्फी पेढे खवा म्हणून बसून खाऊ लागले मेवा. थव्यामागे लागला थवा तेथे भजन करायचा. पर्वत संपेपर्यंत अभिषेकाची मंदिरात गर्दी झाली. अत्यंत शब्द कोणाचा कोणी न कळे. रम्यता ओंकारी समर्थाची बैसली स्वारी पद्मासन घालून या काठावर. या महानदी नर्मदेच्या चौघे दर्शन घेऊन आले. समर्थ विनवू लागले, आता पाहिजे सोडले. जाणे चडकेन आपणा काकी भेट झाली आहे फार. गाड्या बोलती वरचेवर बैलगाडीचे गुजर आहे. तर त्यातून खेडीघाट स्टेशनाला जाण्या येण्याचा करार केला. गाडीवाल्याने तो भला न सांगता गुण बैलाचे. ते बसता आले कळून आपण होतं पाहून पोचलो येथे येऊन. बैल द्वाळ गाडीचे परत बसून गाडीचं जाणे पण निर्भय वाटत म्हणून या नावेत बसून जाऊन स्टेशनाला. गर्दी झाली. रस्त्याने नदीतून जाऊ शांतपणे असेच केले. कित्येकाने जा पहा त्या पहा नावा चालल्या. तुम्हास वाटेल तेच करा, आम्हाला काही विचारा. मी वचनात गुंतलो खरा, तुम्ही बसाल तेथेच. ऐसे समर्थ बोलले. त्यांच्या सवय नावेत बसला. नदीतून जाऊ लागला. खेडीघाटी स्टेशनाला तो नदीस मध्यंतरी. नाव आदळली खडकावरी. फळी फुटून गेली चाली. तिच्या बुडाची एक हो. छिद्र पडले आरपार. येऊ लागले आत नीर. नावाड्याने सत्वर नदीत उड्या टाकल्या. परी महाराज निर्धास्त होते. गिनगिन गणात बोलते. ऐसे भजन मुखाते चालले होते अखंड. मार्तंड बजरंग मारुती घाबरून गेले होते. उडू लागली धडाधड छाती. व्यंकटलालाची युद्ध. चौघे समर्थ बोलती. आम्हा प्रद्या हो भले. आम्ही ना तुमच्या ऐकले शेगावात दया. त्याचे दिले आम्हा फळ. तुम्ही आज तात्काळ नर्मदाच झाली का आम्हा लागे बुडवाय. गुरुराया आपली वाणी वेदतुल्य मानू येथून वाचवा संकटात शेगाव दृष्टी पडू दे. ऐसे जे बोलतात तो निम्म्यावरी पाण्यात नाव बुडाली लोटत लोटत एक फरलांग गेली हो. काही लोक बोलती ऐसे मेली ती ही 5 माणसे. आता याचा भरोसा नसे अथांग पाणी नर्मदेला. तई म्हणाले गजानन नका हो हैराण. तुमचा जीवा लागून धक्का न लागे नर्मदा. ऐसे म्हणून स्तवन केले. नर्मदेचे त्यांनी बोले. ते चौघे बसले हात जोडून नावित. श्लोक अनुष्टुप छंद. नर्मदे मंगले देवी दैवे अशुभ नाशिनी मतू क्षमा करी याचा दया होनी म्हणी. ऐसे स्तवन चालले. तो आतील पाणी निघून गेले. नर्मदेने लाविले आपल्या करास त्या चित्र. नाव श्रोते पाहिल्यावरी आता जलाची येवरी. त्या नावेच्या बरोबरी श्रोते प्रत्यक्ष नर्मदा. कोळीनीचा धरला वेश. मस्तकावरी कुरळे केश. भिजविले जेच्या अस्त्रास कमरेपर्यंत जलाने. नौका काठास लावली. अवघ्यांनी ती पाहिली. आश्चर्यचकित मुद्रा केली पाहून तळाच्या छिद्राला. ही बाई होती म्हणून आमचे हे वाचले प्राण. बाई आपला कोण ठेल कोण हे काही सांगावं. सोडा वस्त्र भिजलेले आम्ही नावे देतो भले. नाही तई नर्मदेने पहा केले अशा रीतीने वाचून. मी ओंकार कोळ्याची कन्याका. माझे नाव नर्मदा ऐका. आम्हा परिपाठ आहे देखा. ओले वसर नेसण्याचा. मी ओलीच राहते निरंतर. माझे रूप आहे नीर. ऐसे बोलून नमस्कार करून गेले गजानन. क्षणा माझी नाहीशी झाली ती नर्मदेशी. वीज चंपून आकाशी घनी जैसी लीन होते. तो पाहता प्रकार चौघे आनंदले फार. कळला स्वामींचा अधिकार. नर्मदा आली दर्शन. बंकटले विचारी खोदून समर्थ स्त्री कोण ते सांगावे फोडून. गुप्त काही ठेवू नका. तई महाराज बदले तत्वता. तुम्ही तो जे का विचारता तो कथीला आहे गाता. नर्मदे तुम्हाला कोळी जो का ओंकार तोच हा ओंकारेश्वर. माझेच रूप आहे नीर. हे नर्मदा बदली ना. अरे ती प्रत्यक्ष नर्मदा. संशय तेथे न घ्यावा कदा. संकटा माझी देते सदा हात ती आपल्या बघतात. म्हणून तिचा जय जयकार करा मोठ्याने एक वार. जय जय नर्मदे निरंतर. ऐसेच रक्षण अंबे करी. ऐसे ऐकता वचन. बंकटलाल आदी चौघे जण समर्थाचे दिव्य चरण वंदू लागले क्षणाक्षण. परत आले शेगावात. ज्यांना त्यांना हीच मात होऊन या वर्षभरीत सांगू लागले उद्धव. सदाशिव रंगनाथ वळे एका गृहस्था समवेत भले. शेगावात येथे झाले महाराजांचं दर्शन. हा या सदाशिव कारण टोपण नाव तात्या जाण. हे माधव नाथाचे छात्रगण चित्रकूटाच्या होते हो. या माधव नाथा प्रत योगांगे होती अवगत. त्यांचा शिष्यगण माळव्यांत आहे मोठ्या प्रमाणे. सदाशिव आले शेगावाला. जेव्हा श्रींच्या दर्शनाला जेव्हा महाराज भोजनाला बसले होते मठात. सदाशिवाला पाहून माधवाची झाली आठवण. गजानन कारण संत जाणती. वानवळे वेताक्षरी महाराज बोलले मोठ्याने. अरे नाथांच्या शिष्य लागून बसवा आणून माझ्या पुढे. त्याचे गुरु माधवनाथ गेले जेवून इतक्यात मठी माझ्या समवेत तो हे दोघे पाचले.
थोडा वेळ आधी जरी हे आले असते तरी भेट त्यांच्या गुरुची खरी होती त्यांना मठात. आता हे मागून आले, गुरु त्यांचे निघून गेले, विडा न घेता वरले, त्यांची करू पूर्तता. वानवळ्याशी आलिंगन देते झाले दयागण, पोरे बंधूचे म्हणून ऐसा तो संत प्रेम. रीतीप्रमाणे सत्कार केला वानवळ्यांचा शेगावाला. जाताना त्या निरोप दिला सर्व समर्थाने येणे. तुम्ही माधवनाथाला असेच जा भेटण्याला, त्यांचा येथे राहिला विडा तो त्या द्याव्यास. मी म्हणतो तेच सांगा, पदरचे न घाला बघा आमच्या वाक्या माझी उगा, फरक तुम्ही करू नये. म्हणा साथे भोजन हुआ, विडा तुम्हारा याही रहा, तो आम्ही आणीला पहा नाथा तुम्हा द्याव्यास. हे सारे बोलणे ऐकले त्या वानवळ्याने, घेऊन विड्याची 2 पाने गमन करिता झाला. माधवनाथा हकीकत त्याने कथिली इष्टभूत, महाराज आपण शेगावात आला होता का ते दिनी. गजानन जे बोलले तेच आहे झाले, भोजन समयी त्यांनी केले स्मरण माझे तीच भेट. ऐशा रीती एकमेका आम्ही भेटतो सदैव देखा, येथे शंका घेऊ नका, स्मरण तीच भेट होय. त्यांचा माझा एक प्राण, शरीरही मात्र भिन्न भिन्न, हे आहे खोल ज्ञान ते न इतक्यात कळे तुम्हा. बरे झाले आणीला आमचा विडा, तुम्ही भला जो होता राहिला शेगावी शिष्य हो. पाने देता वानवळ्यांची ती बक्षिली नाथांची, खलबत्त्यात कुठून थोडा प्रसाद दिला त्याला. संत भेटी होती कैसी ते चांग देव 65 सांगते झाले ज्ञानराशी श्री ज्ञानदेव महाराज. ती 65 म्हणी आणा म्हणजे त्या कळतील खुणा, स्वानुभवाच्या ठाई जाणा वाव न तर्क कारणे. योगी वाटेल तेथून भेटे एकमेकां लागून, भेट ठाईच बैसून होते त्यांचे कौतुके. शेख मोहम्मद श्री गोंद्यांत तुकाराम होते देहूत, आग लागता मंडपाप्रत देहू माझी कीर्तनाच्या. ती शेख मनवंती विचविली श्री गोंद्यात बसून, हे महीपतींनी लिहून ठेवले भक्ती विजयात. जाऊन हळी खेड्यांत विहिरीत बुडता पाटील सुत, वाचविले देऊन हात महाराज माणिक प्रभूंनी. खरा योगी असल्याविना ऐसे कौतुक होईना, हे न साधे अंबिकांना त्यांनी गप्पाच माराव्या. योग ओघ्यात बलवत्तर त्याची नये कोणासर, करणे असल्या राष्ट्रोद्धार त्याचा अवलंब करावा. श्री दासगण विरचित हा श्री गजानन विजय ग्रंथ ऐकत सदा प्रेमळ भक्त निष्ठा ठेवून ग्रंथावली. शुभ भवती श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथ चतुर्दशोध्याय समाप्त. गजानन महाराज की जय, गजानन महाराज की जय, गजानन महाराज की जय. गण गण गणात होते.